मुलांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 100ची ओळख करून घेतलेलीच आहे. आता आपण बघायचं आहे 100च्या रेंजमधले नंबर जे असतात ते लिहायचे कसे हे आपण आता पाहणार आहोत. आपल्याला पेज नंबर 10 वरती एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट आपल्याला इथे आता कंप्लीट करायचा आहे. ओके, तर इथे दिलेला आहे काउंटिंग इन हंड्रेड्स. म्हणजे काय, 100च्या रेंजमधले नंबर आपण काउंट कसे करायचे. तर इथे आपल्याला दिलेले आहेत सिम्बॉल्स. दुसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे आपल्याला मीनिंग ऑफ द सिम्बॉल. थर्ड कॉलम जो आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे नंबर इन फिगर आणि नंबर इन वर्ड. म्हणजे इथे दिलेले आहेत सिम्बॉल. ह्या पूर्ण कॉलममध्ये काय दिले आहेत आपल्याला, सिम्बॉल दिलेले आहेत. इथे दिलेले आहेत त्या सिम्बॉल्सला कसं आपण रीड करणार आहे, कसं राईट करणार आहे ते आपल्याला ह्या मीनिंग ऑफ द सिम्बॉल्सच्या कॉलममध्ये दाखवलेलं आहे. नंबर इन फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे, तर आपल्याला ते नंबर फिगरमध्ये कसे लिहायचे आहेत आणि इथे तेच नंबर इन वर्डमध्ये कसे लिहायचे आहेत ते नंबर इन वर्डमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही नंबर्स त्यांनी फिलअप करून दिलेले आहेत आणि काही ब्लँक बॉक्सेस दिलेले आहेत, तिथे तुम्हाला ते लिहायचं आहे. तर इथे बघा, इथे हा वन सिम्बॉल आहे म्हणून इथे काय लिहिलं आहे 100. त्यालाच इथं इन फिगरमध्ये काय लिहिलेलं आहे, तर 100 असं फिगरमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच इन वर्डमध्ये नंबर 100 असं लिहिलेलं आहे. तोच नंबर आपल्याला इथं 100 असं लिहिलेला आहे. तसंच इथं 2 सिम्बॉल आहेत म्हणून इथं लिहिलेले आहे 200. इथे पण 200 इन वर्डमध्ये सुद्धा 200चं स्पेलिंग लिहिलेलं आहे. इथे 3 सिम्बॉल आहेत म्हणून इथं 300 लिहिलेलं आहे आणि इथे 300 इन फिगरमध्ये लिहिलेलं आहे, तेच आपल्याला इन वर्डमध्ये पण 300 असं लिहिलेलं आहे. आता इथे किती आहेत 1 2 3 4. हे सिम्बॉल्स किती आहेत 4, म्हणून आपल्याला सिम्बॉल्सच्या ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे 400. आता इन फिगरमध्ये तुम्हाला ब्लँक दिलेलं आहे, तिथे आपल्याला लिहायचं आहे 400. इन वर्डमध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे 400. ओके, इथं आता दिलेलं आहे 1 2 3 4 5. हे किती आहे 500. 500 ही फिगरमध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे 500. त्याला आता इन वर्डमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. इन वर्डमध्ये करताना आपल्याला इथे लिहायचं आहे 5चं स्पेलिंग आणि खाली लिहायचं आहे 100चं स्पेलिंग. हे तुम्ही बोलत बोलत लिहा म्हणजे तुम्हाला 100चं स्पेलिंग पाठ होऊन जाईल. इथे दिलेलं आहेत 1 2 3 4 5 6. हे सिम्बॉल्स किती आहेत 6, म्हणून आपण ह्या सिम्बॉल्सच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत 600. इथे इन फिगरमध्ये पण दिलेलं आहे 600. इन वर्डमध्ये त्यांनी 600 लिहून दिलेलं आहे. ओके, इथे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथं 700. इथे पण 700 लिहायचं आहे आपल्याला इन फिगरमध्ये. ऑलरेडी इन वर्डमध्ये 700 लिहून दिलेलं आहे. आता खाली दिलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8. इथं लिहायचं आहे आपल्याला 800. ओके, इथं तसंच इथे इन फिगरमध्ये त्यांनी ऑलरेडी लिहून दिलेलं आहे. आपल्याला इन वर्डमध्ये पुन्हा तेच लिहायचं आहे 800चं स्पेलिंग लिहायचं आहे. ओके, आता इथे लास्ट दिलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे इथे काय लिहायचं आहे 900 असं लिहायचं आहे. इथे 900 ऑलरेडी लिहिलेलं आहे. आपल्याला इथे इन वर्डमध्ये सुद्धा 900 असं लिहायचं आहे. ओके, आता लास्ट इथं दिलेलं आहे. इथे 100 दिलेलं आहे, इथे 200 दिलेलं आहे, इथे 300 दिलेलं आहे. मग नेक्स्ट नंबर कोणता येईल 400. इथे 500 दिलेलं आहे ऑलरेडी. इथे 600 दिलेलं आहे. 600 नंतर कोणता नंबर येतो, इथे दिसतं आपल्याला 700. म्हणजे इथे किती येणार आहे 700. 800 आणि 900 असा हा चार्ट कंप्लीट केलेला आहे आपण. तर तसाच चार्ट तुम्हाला नेक्स्ट पेजवर सुद्धा दिलेला आहे. चला तर बघूया. आपल्याला ह्या पेजवर काय दिलेलं आहे, नंबर आफ्टर 100. ओके, आता इथे दिलेले आहेत सिम्बॉल्स. इथे दिलेले आहेत मीनिंग ऑफ द सिम्बॉल्स, नंबर इन फिगर, नंबर इन वर्ड. आतापर्यंत आपण काय बघितलेलं, ओन्ली 100च्या सिरीजमधले नंबर बघितलेले. आता इथे काय आहे
हे 100 आहेत. हे 100 बॉक्स एकत्र केल्यानंतर हा असा एक सिम्बॉल आपला रेडी झालेला आहे. ओके, तर त्याच्यानंतर ह्या एक तुम्हाला एक छोटासा बॉक्स दाखवलेला आहे. म्हणजे काय झालं, हे 100 + 1 म्हणजे काय झालं निर्माण इथे, म्हणजे कोणती संख्या तयार होते बरं इथे. आता बघा इथे आपल्याला 100चा हा एक सिम्बॉल दाखवलेला आहे आणि हा सिंगल फर्स्ट एक युनिट दाखवलेला आहे. एक सिंगल बॉक्स दाखवलेला आहे, म्हणजे तो काय आहे 1 युनिट झालेला आहे. मग 101 म्हणजे इथे काय होणार आहे 101. इथे पण लिहिलेलं आहे 101. तसंच इनवर्डमध्ये लिहिलेलं आहे 101. तसं इथे 2 बॉक्स, इथं हा पूर्ण 100चा एक बंच दाखवलेला आहे आणि 1 युनिट्स किती दाखवले आहेत, 2 युनिट्स दाखवलेले आहेत. म्हणजे काय झालं 102. म्हणजेच ती संख्या आपल्याला इन फिगरमध्ये कशी लिहायची आहे 102 लिहायची आहे. इनवर्डमध्ये पण आपल्याला 102 असंच लिहायचं आहे. तसंच इथे थर्ड हे आहे त्याच्यामध्ये एक 100चा पूर्ण बंच दाखवलेला आहे आणि 3 युनिट्स दाखवलेले आहेत. म्हणजे काय झालं 103. इन फिगरमध्ये पण 103 आणि नंबर्स इनवर्डमध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, तसंच इनवर्डमध्ये लिहायचं. जसं आपण संख्या रीड करतो तशीच आपल्याला इनवर्डमध्ये लिहायची असते. म्हणजेच 103. तशी इथं आपल्याला दिलेली आहे हे 100चा पूर्ण बंच आहे. त्याच्यानंतर युनिट्स किती दिलेत 1 2 3 4. म्हणजे काय तयार झाला तर 104. म्हणजे इथे लिहायचं आहे काय आपल्याला इन फिगरमध्ये तर 104 लिहायचं आहे. तसंच आपल्याला इनवर्डमध्ये लिहायचं आहे 104. नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये पण हा 100चा पूर्ण एक बंच आहे. त्याच्यानंतर युनिट्स बघायचे किती आहेत 1 2 3 4 5. युनिट्स किती आहेत 105. युनिट्स आहेत 5. म्हणजेच काय झालं 105. इन फिगरमध्ये आपल्याला लिहून दिलेलं आहे तेच आपल्याला आता इथं जसं आपण नंबर रीड केला आहे तसंच आपल्याला इथे इनवर्डमध्ये लिहायचं आहे. कसा नंबर रीड केला आपण 105. मग इथे लिहायचं आहे 105. ओके, इथे बघा हा 100चा एक बंच आहे. युनिट्स किती आहेत 1 2 3 4 5 6. तर मग काय लिहायचं आहे 100चा एक बंच म्हणून 100 अँड युनिट किती आहेत 6 म्हणून इथे काय लिहिलं अँड 6. तसंच इन फिगरमध्ये येणार आहे 106. इनवर्डमध्ये जसा नंबर रीड केला तसंच लिहायचं आहे 106. तसेच इथं आपल्याला एक 100चा बंच आहे. त्याच्यानंतर युनिट्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7. म्हणजे 107. म्हणजे इथे फिगरमध्ये काय येणार आहे 107. इनवर्डमध्ये पण तसंच लिहायचं आहे 107. ओके, इथे पण 100चा एक बंच आहे. हे युनिट्स मोजायचे काउंट करायचे 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे काय होणार आहे 108. इथे पण होणार आहे 108. जसं आपण नंबर रीड केला आहे तसंच इथे आपल्याला इनवर्डमध्ये लिहिलेलं आहे. इथे पण बघा इथे झालेलं इथे एक 100चा बंच दिलेला आहे आणि तिथे आपल्याला युनिट्स दिलेले आहेत. युनिट काउंट करूया आपण 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे काय होणार आहे 109. तसंच आपल्याला इथं इन फिगरमध्ये दिलेलं आहे तेच आपल्याला इनवर्डमध्ये लिहायचं आहे 109. ओके, आता इथे लास्ट जे आहे त्याच्यामध्ये इथे आपल्याला 100चा पूर्ण एक बंच दिलेला आहे आणि हे जे युनिट्स आहेत ते एकमेकावरती असे ठेवलेले आहेत. तर ते युनिट्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत. हे जर युनिट्स आपण जर एकत्र यायला सुटे युनिट्स दिलेले होते तसेच आपल्याला इथे ते युनिट एकमेकावर ठेवून दिलेले आहेत. म्हणजे हा काय झाला 100 हा एक 100चा बंच झाला आणि हा काय झाला एक 10चा बंच झाला. तर मग किती होणार तर 110 झाले होय की नाही. म्हणजेच इथं काय लिहायचं आहे 110 लिहायचं आहे आपल्याला.
ओके, तसंच आपण जसं नंबर रीड केला तसंच आपल्याला इथे आपल्याला लिहायचं आहे, तो म्हणजे 100 and 10. ओके, अशा प्रकारे आपले हे चार्ट कंप्लीट झालेलं आहे. जसं आपण लास्ट पेजवरती केलं होतं तसंच आता इथं जे नंबर आपण इथे लिहिलेले आहेत तशाच सिरीजमध्ये नंबर इथे पुढे दिलेले आहेत. आता इथे काय येणार आहे 110 नंतर, तर 111, 112. मग सांगा बरं 112 नंतर कोणता नंबर येईल बाळांनो? बरोबर, किती येईल? 113. पुढे कोणता येईल? 114. तसंच पुढे येणार आहे 115, 116, 117, 118, 190 आणि 120. म्हणजे आपल्याला पुढचे नंबर असेच लिहायचे आहेत. असे तुम्हाला 200पर्यंत नंबर लिहिता येतील, त्याच्या पुढे सुद्धा लिहिता येतील. जर तुमच्या टीचरने असं एक्सरसाइज दिली तर घाबरून जायचं नाही, असेच नंबर लिहित जायचे. ओके, चला तर मग आपण नेक्स्ट पेजवर पाहूया. इथे आपण पाहणार आहोत 3 डिजिट नंबर कसे बरे लिहायचे हे आपल्याला या पेजवरती शिकायचं आहे. इथे दिलेले आहेत सिम्बॉल, इथे दिलेले आहेत हंड्रेड्स. आता लास्ट पेजवर जसं दिलेलं त्याच्यापेक्षा थोडं इथं वेगळं आहे. तर इथे दिलेले आहे हंड्रेड्स, इथे दिलेले आहेत टेन्स, इथे दिलेले आहेत युनिट्स आणि मग इथे दिलेलं आहे नंबर इन फिगर. ओके, आता अगोदर सिम्बॉल होते आणि सिम्बॉलचं काय होतं त्याचे हे लिहायचे होते. आता इथे मात्र त्याला डिस्ट्रीब्यूट करून लिहायचं आहे. 100 वेगळं, टेन्स वेगळं, युनिट वेगळं आणि मग त्याच्यापासून तयार झालेली जी फिगर आहे ती नंबर इन फिगरमध्ये लिहायची आहे आणि जी फिगर आपण इथे लिहिणार आहे तीच आपल्याला इथं नंबर इन वर्डमध्ये लिहायची आहे. इथे बघा, हा जो एक बंच दाखवला त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे? एच लिहिलं आहे. एच म्हणजे काय? 100. एच हा कशाचा आहे? 100चा एक सिंगल लेटर एच असं लिहिला जातो. ओके, तर हा एच काय डिनॉमिनेट करतो? 100चे डिनॉमिनेट करतो. तर 100चे 2 बंचेस आहेत आणि हे जे आहेत हे काय आहेत? टेन्सचे युनिट्स आहेत. हे 10 युनिट्स एकत्र केल्यानंतर हे जे तयार होणार आहे ते काय आहे? हे 1 टेन्स आहे आणि हे 2 टेन्स आहेत. म्हणजे किती टेन्स झाले? 2 टेन्स झाले. 100 किती आहे? 2. युनिट्स किती आहेत? 2. म्हणून 100च्या कॉलममध्ये आपण लिहिले 2 आणि युनिटच्या कॉलममध्ये, टेन्सच्या कॉलममध्ये पण लिहिले आपण 2च. युनिट्स काय दिलेत का इथे? काहीच नाही दिलेत. मग काहीच नाही म्हणजे काय? 0. म्हणून काय फिगर तयार झाली? 220. तसंच आपण इनवर्डमध्ये लिहिलं 220. आता इथे दिलेलं आहेत 100चे बंचेस किती दिलेले आहेत? 1 2 3 4. म्हणून 100च्या कॉलममध्ये आपण काय लिहिलं? 4 लिहिलं. युनिट्स किती, टेन्स किती दिलेले आहेत? 1 2 3. टेन्समध्ये आपण 3 लिहिलं. युनिट्स किती आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणून युनिट्स लिहिले 6. मग काय फिगर तयार झाली आपली? 436. त्यालाच आपण इनवर्डमध्ये लिहिलेलं आहे 436. तसंच इथे आपण बघायचं आहे, इथे पण तसंच केलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7. 100 आहेत 7. तर टेन्स आहेत 1 2 3 4. टेन्स आपण 4 लिहिले. युनिट्ससुद्धा 1 2 3 4 4 युनिट्स आहेत. म्हणजे फिगर काय तयार झाली? 744. तसंच आपण इनवर्डमध्ये 744 असं लिहिलेलं आहे. इथे पण आहे. हंड्रेड्स किती आहेत? 1 2 3. म्हणून 300 लिहिले. युनिट्स किती, टेन्स किती आहेत? 1 2 3 4 5 6. 6 आहेत टेन्स. युनिट किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणून युनिटच्या कॉलममध्ये आपण 9 लिहिले. मग काय फिगर तयार झाली? 369. म्हणून आपण इनवर्डमध्ये काय लिहिलं? 369. आता इथे आपल्याला दिलेलं आहे 1 2 3 4 5. युनिट्स किती, 100 किती आहेत? 500 आहेत. आता टेन्स बघूया. 1 2 3 4 5 6 7 8. इथे आपल्याला भेटतात 8 टेन्स. युनिट्स किती आहेत? 1 2 3 4 5. 5 युनिट्स आहेत. काय फिगर तयार झाली? 585. जसं आपण रीड केलं 585 तसंच आपल्याला इथे इनवर्डमध्ये लिहायचं आहे. 585. असं तुम्हाला इथे कंप्लीट करायचं आहे. ओके,
इथे आपल्याला काय दिलेलं आहे, इथं ओन्ली हंड्रेड्स दिलेले आहेत आणि एक युनिट दिलेलं आहे. टेन्स आपल्याला काहीही दिलेले नाहीत. मग इथे किती आहेत हे 100, 1 2 3 4 5 6 7 8. 100 आपण लिहिले 8. आपल्याला टेन्स काहीही दिलेले नाहीत म्हणून आपण काय लिहिले 0. जेव्हा काहीही नसते आपण काय लिहितो 0 लिहितो. युनिट्स किती आहेत, ओन्ली 1 युनिट्स आहे म्हणून आपण युनिटमध्ये काय लिहिलं 1. मग काय फिगर तयार झाली रे 801. आता ह्या फिगरला आपल्याला इनवर्डमध्ये लिहायचं आहे. तसंच लिहायचं 800 and 1. म्हणजे टेन्स नाही आहेत तर टेन्स लिहायची गरज नाही, डायरेक्ट आपण 1 लिहू शकतो. ओके. तसंच आता नेक्स्ट दिलेलं आहे. हंड्रेड्स किती आहेत 1 2 3 4 5 6. हंड्रेड्स आहेत 6. टेन्स किती आहेत 1 2 3 4 5 6. आपण टेन्समध्ये पण 6 लिहिले. युनिट किती आहेत काउंट करूया 1 2 3 4 5 6 7 8 9. किती युनिट्स आहेत 9. कोणती फिगर तयार झाली मग 669. मग इथे आपल्याला इनवर्डमध्ये पण तसंच लिहायचं आहे 600 and 69. ओके. आता बघूया आपण हंड्रेड्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. हंड्रेड्स आहेत 9. युनिट्स किती टेन्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. हे आपले टेन्स पण आहेत 9. आता आपण बघूया युनिट्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. आपले युनिटसुद्धा आहेत 9. मग कोणती फिगर तयार होईल बरोबर 999. आपल्याला इनवर्डमध्ये सुद्धा लिहून दिलेलं आहे 999. आता इथे मुलांनो तुम्हाला 1 to 100 पर्यंतचे स्पेलिंग जर नीट लर्न असतील ना तरच तुम्हाला हे इनवर्डमध्ये लिहायचं जे आहे ते तुम्हाला राईट लिहिता येणार आहे. नाहीतर बऱ्याच मुलांचं काय होतं तर 1 to 100 पर्यंतचे स्पेलिंग्स लर्न नसतात आणि मग त्यामुळं काय होतं आहे तर तुमची ही फिगर लिहिलेली चुकू शकते. तर तुम्ही काय करा पहिल्यांदा तुम्हाला सगळे 1 to 100चे नंबर्स लिहिता येतात इनवर्डमध्ये लिहिता येतात का ह्याची प्रॅक्टिस करा म्हणजे हे तुमचं कधीच चुकणार नाहीत. कोणताही नंबर दिला तुम्हाला 1000 पर्यंत 999 पर्यंत तर तुम्ही काय करणार आहे बरोबर लिहू शकणार आहे. कळलं. तुम्ही प्रॅक्टिस करायची घरी. आता इथे आपण पाहणार आहोत विराज धवन अँड शरयू आर यूजिंग बीड्स स्ट्रिंग ऑफ फ्रॉम नंबर ऑब्झर्व अँड राईट द नंबर दॅट आर फ्रॉम्ड. म्हणजे काय इथे 3 मुलं आहेत. एकाचं नाव आहे विराज, धवन आणि शरयू. आता विराजकडे किती आहेत विराजकडे 400 आहेत, धवनकडे 7 टेन्स आहेत आणि शरयूकडे 6 युनिट आहेत. आता आपल्याला विराजकडचे हंड्रेड्स इथे दाखवलेले आहेत, धवनकडचे युनिट्स 7 युनिट्स याच्यामध्ये दाखवलेले आहेत जॉईंट करून आणि हे शरयूकडचे 6 जे युनिट आहेत ते पण इथे आपल्याला दाखवलेले आहेत. मग याचे काय नंबर काय तयार होणार आहे तर 476. इथे आपल्याला लिहून दाखवलं आहे 476. तसंच इनवर्डमध्ये लिहिलं आहे 476. आता अशीच एक्सरसाइज आपल्याला खाली दिलेली आहे ते काहीतरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तसंच इथे दाखवलं आहे. इथे आहेत 5. हे हंड्रेड्स किती आहेत 1 2 3 4 5 म्हणून इथे दिलेलं आहे 5. टेन्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 इथे दिलं आहे 7. युनिट्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 दिलेले आहेत. म्हणून इथे फिगर काय तयार झाली आपली 579. तसंच आपण इनवर्डमध्ये लिहिलं आहे 579. सेम इथे ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. हंड्रेड्स आहेत ते काउंट करायचे 1 2 3 4 5 इथे दिले आहे 5. या टेन्सच्या ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे म्हणजे काय असणार आहे 0 आहे आणि युनिट्सच्या ह्याच्यामध्ये किती आहेत 1 2 3 म्हणून युनिट्स किती आहेत 3. कोणती फिगर तयार झाली 503. ह्याला रीड कसं करायचं 503.
3 म्हणजे आपल्याला लिहायचं सुद्धा आहे इथे 503. 503. ओके, नेक्स्ट बघा, हंड्रेड्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणून इथे आपल्याला लिहायचं आहे 8. टेन्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. इथे पण आपल्याला 8 लिहायचं आहे टेन्स. युनिट किती आहे? युनिट ओनली 1 आहे. युनिट किती लिहिला? 1. मग कोणती फिगर तयार झाली? 881. जसं आपण रीड केलं तसंच आपल्याला इन वर्डमध्ये लिहायचं आहे 881 असं आपण इनवर्डमध्ये लिहिलेलं आहे. आता नेक्स्ट तुम्हाला दिलेली आहे एक एक्सरसाइज. ह्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे, राईट द नंबर इन फिगर अँड इन वर्ड. म्हणजे काय करायचं आहे, हे तुम्हाला फिगर पण दिलेली नाही आहे, ती फिगर तुम्हाला इथे लिहायची आहे. हे सिम्बॉल्स काउंट करून तुम्हाला इथे फिगर लिहायची आहे आणि त्याच फिगरला तुम्हाला इन वर्डमध्ये लिहायचं आहे. बघ चला तर मग बघूया, इथे फिगर आपल्याला लिहायची आहे. फिगर पहिला बघूया काय येते ते, काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथे काय येणार आहे? 7. टेन्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. टेन्स पण 7 आहेत. युनिट किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. इथे युनिट्स पण 7 आहेत. मग कोणती फिगर तयार झाली रे? 777. मग याला आपण इन वर्डमध्ये लिहायचं आहे. चला तर लिहूया. 777. समजलं? तसंच आपल्याला नेक्स्ट पण सॉल्व करायचं आहे. बघा 100 किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. किती आहेत? 7 आहेत. टेन्स किती आहेत? 1 आहे. आणि युनिट्स किती आहेत? 1 2 3 4. म्हणून इथे काय येणार आहे? 4. मग आता आपण लिहूया की काय फिगर तयार झालेले आहे? 714. मग इथे जसं आपण रीड केलं तसंच आपल्याला लिहायचं आहे. 700 अँड इथे आता 14 लिहायचं आहे. नेक्स्ट बघूया, इथे आहे 100 मध्ये किती आहेत? 2 आहेत. म्हणून तर आपल्याला 2 लिहिलं, आपण 2 लिहिलं. टेन्समध्ये काय आहेत? काहीच नाहीत. काहीच नाही म्हणजे काय? 0. युनिट्स किती आहेत? काहीच नाही आहेत म्हणजे 0. मग इथे कोणती फिगर लिहिणार? तर ओनली आपण इथे लिहिणार आहे 200. ओके, क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे बघूया आपण. राईट द गिवन नंबर. म्हणजे इथे तुम्हाला काय दिलेले आहेत? काही नंबर दिलेले आहेत. ह्या कॉलममध्ये दिले आहेत इन फिगर, ते तुम्हाला लिहायचे आहेत इन वर्डमध्ये. म्हणजे जसं आपण आता ह्याला रीड करणार आहे. रीड कसं करायचं? 435. तसंच आपण इथे लिहिणार आहे 435. ओके, तसंच आम्ही दाखवते तसं असं तुम्ही लिहून आपल्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचं आहे. हा चार्ट जो आहे हा कंप्लीट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिलेला आहे आपल्याला, राईट द गिवन नंबर इन फिगर. म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला फिगर दिली होती, ती तुम्हाला इन वर्डमध्ये लिहायला सांगितलेलं. तर इथे इन वर्डमध्ये दिलेलं आहे, ते तुम्हाला फिगरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. चला तर बघूया. 867 मध्ये लिहायचं आहे आपल्याला 867. 449 म्हणजे 449. 649
1. 601. टेन्स दिलेलं नाही म्हणून काय लिहिलं आपण 0. 340. 340. अशा प्रकारे आपली ही एक्सरसाइज आपण कंप्लीट केलेली आहे पेज नंबर 13 वरची. आणि नेक्स्ट एक्सरसाइज जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.